नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या विश्वासार्ह कृषी चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार महाराष्ट्राच्या कापूस बाजारात काय चाललंय, चला फेब्रुवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यात डोकावूया। हे आकडे खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात। काही तात्पुरते चढउतार आहेत, पण मोठा फायदाही दिसतोय। सगळ्यात आधी आपण संपूर्ण राज्याचा सरासरी भाव पाहूया, म्हणजे मोठं चित्र स्पष्ट होईल। तर सध्या कापसाचा सरासरी भाव आहे साधारण 7,500 रुपये प्रति क्विंटल। पण फक्त हा आकडा महत्त्वाचा नाही, खरी गोष्ट तर ही आहे की वेळेनुसार यात बदल कसा झालाय। गेल्या आठवड्यापासून बघितलं तर भावात 1.5% किरकोळ घसरण झाली आहे। मागच्या महिन्याशी तुलना केली तर ही घसरण जवळपास 3% आहे। पण हे बघा, गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव तब्बल 8% वाढले आहेत। ही मोठी गोष्ट आहे। आता थोडं खोलात शिरूया, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे ते बघू। जिल्ह्यांमध्ये भावात खूप फरक आहे। अकोल्यात भाव सगळ्यात जास्त, तर पुण्यात सर्वात कमी। इथे बघा, या आलेखावरून लगेच कळतंय की भावांमध्ये किती प्रचंड तफावत आहे। या आठवड्यात परभणीच्या भावात चांगली वाढ झाली, तर चंद्रपूरमध्ये मात्र मोठी घसरण पाहायला मिळाली। आणि इथेच एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे तात्पुरते चढउतार आणि लांब पल्ल्याचा ट्रेंड। बुलढाण्याचं उदाहरण घेऊया। गेल्या महिन्याभरात तिथले भाव 3% जास्त घसरले। पण त्याच वेळी वर्षभराचा विचार केला तर तब्बल 12.5% वाढ आहे, म्हणजे चित्र एकदम वेगळं आहे। आणि ही गोष्ट फक्त बुलढाण्यापुरती मर्यादित नाही। चला जरा व्यापक कल पाहूया। बुलढाण्यासोबतच यवतमाळ आणि परभणीसारख्या जिल्ह्यांमध्येही वर्षभरात चांगली वाढ झाली आहे। याचा अर्थ सरळ आहे, किरकोळ घसरण होऊन सुद्धा बाजार गेल्या वर्षीपेक्षा खूपच मजबूत आहे। त्यामुळे आता पुढे बघण्यासारखी गोष्ट ही आहे की ही वार्षिक वाढीची तेजी अशीच टिकून राहील का।